नमस्कार. नर्मदे हर. आपण महाराज समाज भवन म्हणजे टिळक मंदिर याची कार्यप्रगती बघूया. समोर हा एंट्री पोर्शन आहे. याचं थोडंसं सेंटरिंगचं काम राहिलं आहे जे 1-2 दिवसात होऊन जाईल. आपण बघू शकता. आपण वर चलूया. हे वरती जिन्यातनं वर आल्यानंतर हा लॅट्रिन बाथरूमचा जो पोर्शन आहे याच्यावरचं पूर्ण लोखंड बांधलं गेलेलं आहे. याची आपण क्वालिटी बघू शकता. अजून हळूहळू आता आपण परत जिन्याकडे येऊ आणि या पोर्शनमधनं आपण हॉलकडे वळूया. हा लॅट्रिन बाथरूमचा पोर्शन आहे. थोडं पुढे येऊ. हे इकडनं हा जिना पोर्शन आणि इकडनंच हे जे समोर दिसतं एक लांब हॉलचा लुक आपण बीम्स बघू शकता. बाल्कनी हा लंबा हॉल आहे आपला. आणि आपण पुढे चलूया. समोरची बाल्कनी बघूया जिथं ठोकली जाते. आपण बघू शकता की जवळजवळ लिफ्टच्या पोर्शनचंही लोखंड बांधलं गेलं आहे. अजून पुढे येऊ. हे थोडंसं एवढी सेंटरिंग आपली राहिली आहे जे संभवतः 2 दिवसात सेंटरिंग आणि लोखंडाचं काम पूर्ण होऊन जाईल. आपण पुढे येऊ. हॉलचं पोर्शन परत बघूया. आपण बघू शकता पूर्ण लोखंडाचं काम झालेलं आहे. आणि इकडनं आपण सगळ्यात पहिले हा वरती एक रूम आहे. लहानसा रूम आहे. त्याच्यानंतर सेकंड रूममध्ये प्रवेश करू. हा आपला वरच्या फ्लोअरचा दुसरा रूम आहे. अजून पुढे येऊ. ही बाल्कनी आहे छोटी. समोर तिसरा रूम. खाली लायब्ररी आहे. त्याच्या वरचा रूम आहे. हा बाल्कनी आहे. आपण परत हॉलमध्ये येऊ. हॉलमध्ये मागे आपण पूर्ण सलंग बाल्कनी बघतो जे खाली नाही आहे. आणि वरती एवढा पोर्शन आपला वाढलेला आहे. इकडनं आपण थोडंसं पुढे येऊया. खाली जे आपलं किचन पोर्शन मी नेहमी दाखवायचो त्याचा वरचा भाग आहे. आपण बघू शकतो किचनमध्ये आपण लोकांनी 5 फूट पुढे बाल्कनी वाढवलेली आहे. आणि हॉलच्या बाजूने ही लंबी बाल्कनी आहे. ही पण आपण वाढवली आहे. अजून हा हॉलच्या आतला पोर्शन आहे. आपण सर्व व्यवस्थित बघू शकता. कामाची प्रगती जोरदार आहे. काम लवकर होतं आहे. सन 1922 टिळक मंदिर हे अस्तित्वात आलं होतं. बांधलं गेलं होतं. आणि आज 100 वर्षानंतर आपलं हे जे शताब्दी भवन आहे टिळक मंदिर महाराज समाज भवन याचं पुनर्निर्माण होतं आहे. आणि आपण सर्व याचे साक्षीदार आहोत. जास्तीत जास्त सहयोग करून आपण ह्याला बांधूया. नर्मदे हर.